आपला जो देश आहे तो अनेक समाजांना एकत्र मिळून झालेला देश आहे आणि शेवटी याचा शेवटचा घटक आहे परिवार आणि परिवारातला घटक आहे व्यक्ती। जर समाजाचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवाराचा विकास झाला पाहिजे। त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे। माझ्याकडे बरेच लोक येतात आणि राजकारणाबद्दल तर माझं मत काही फार चांगलं नाही आहे। इथे फक्त यूज अँड थ्रो फिलॉसॉफी आहे। त्यामुळे मला एक जण आले म्हणाले की मला देशाकरता आयुष्य द्यायचं आहे। तुम्ही काय करता? पण माझं किराण्याचं दुकान होतं पण ते दिवाळं निघालं। घरी कोण आहे? बायको आहे, मुलं आहे। म्हटलं तुमची गरज नाही म्हटलं राजकारणाला आणि देशालाही नाही। पहिले आपलं घर व्यवस्थित सांभाळा आणि मग देशाची सेवा करा म्हटलं। त्यामुळे संघटनेमध्ये आणि पक्षामध्ये कार्यकर्त्याचा माणूस म्हणून विचार करणं अतिशय आवश्यक आहे। आणि नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक हे विवेकानंदांनी सांगितलं आहे। आणि म्हणून मी याचा अनुभव चांगला घेतला कारण आम्ही सातत्याने आंदोलन करायचो। इमर्जन्सीचा मी प्रॉडक्ट आहे। अनेक वेळा जेलमध्ये आम्ही गेलो आणि 50 रुपये भरायला नव्हते जात मुलक्यावर जमानती करता म्हणून जेलमध्ये गेलो। तो काळ तसाच होता की 50 रुपये द्यायला कोणी तयार नव्हता। त्यामुळे आयुष्यामध्ये पैसा हे जीवनातलं साध्य नाही आहे पण साधन निश्चितपणे आहे।